नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आज आपण पाहणार आहोत एक अशी गोष्ट जिनं नात्यांना आणि मानवतेला काळीमा फासला. 16 डिसेंबर 2012 दिल्ली बलात्कार केसनं संपूर्ण देशाला खडबडून जागं केलं. मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नही निर्माण केले. संपूर्ण देश एकत्र आला. पीडित मुलीच्या नावानंच कायद्यामध्ये तरतूद करण्याचा विचार देखील केला गेला. पण यानं महिलांवर होणारे अत्याचार थांबले का? वर्षागणिक हे आकडे वाढतच जात आहेत. 7 जून 2019 सिंधुदुर्गमधल्या भैरववाडीमध्ये घडलेली ही घटना दिल्ली बलात्कार केसची आठवण करून देणारी ठरली. सोशल मीडियावरच्या गोष्टींना भुलून अनिताचं बाहेर पडलेलं पहिलं पाऊल हीच होती गुन्ह्याची पहिली चाहूल. अनिता नेमकी कोण होती आणि त्या रात्री तिच्या बाबतीत नेमकं काय घडलं? चला पाहूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ही जी तुझी स्माइल आहे ना, ती मला रिअलमध्ये कधी बघायला मिळेल? यू नो, आपण 3 महिन्यापासून एकमेकांना ओळखतोय, पण अजून सोशल नेटवर्किंग साईटवरच बोलतोय. आपल्याला आता भेटायला हवं. मला पण भेटायचंय, पण कधी? लवकरच. हो बाबा, हो आले. चल ठेवते मी आता, मला बाबांना चहा ठेवायचा आहे. लव यू. लव यू टू. अरे इलेक्ट्रिक कारचा जमाना आहे बॉस. तू तुझे शेअर ना बिंदास पॉवर कंपनीचे घे. तुझा लॉस होणार नाही हा शब्द माझा आहे, ठीक आहे? हा चल बाय. बाबा बाबा तुम्ही चहा नाही प्यायला, थंड होतोय. सागर, हा बाबा. बँकेतून 20,000 रुपये काढून ये आणि येताना दुकानावर घेऊन. ठीक आहे. बाबा बाबा ऐका ना. बाबा मला पण थोडे पैसे हवे होते. जर MSCITचा कोर्स केला तर कुठेतरी जॉब करेन. असे घरात बसून काय करेन ना, थोडीशी मदत होईल तुम्हाला म्हणून. नकोय तुझी मदत. जन्माला आलीस आणि आईला मारलंस. ती गेल्यापासून सगळं ऐश्वर्य केलं. आज जे वाईट दिवस पाहतोय ना, तर तुझ्यामुळे. त्यामुळे गपगुमान जे मिळतं ते खा आणि घरात बस. बाबा आई गेली त्यात माझा काय दोष? का वागता तुम्ही माझ्याशी असं? मी काय करू असं ज्याने तुमचा आणि दादाचा माझ्यावरचा राग जाईल? कायमची निघून जा आमच्या आयुष्यातून. या आम्ही दोघेही मोकळे. साहेब आत येऊ का? हा ये, बोल. ते पासबुक आणि चेकबुक आणलं होतं. हा ह्याला दे. सागर, ते बँकेतून पैसे काढून. हो. हा पराग, तू ये माझ्या बरोबर. आपल्याला नवीन माल आणायचा आहे. त्या प्रोडक्ट्स. जेवढी ज्याची झेप तेवढी त्याची इच्छा. का असं पूर्ण न होणारं स्वप्न बघते तू? हां, अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझं ऐक, माझ्या क्लायंटच्या मुलाशी लग्न कर ना. हां, तर थोडा डोक्याने अर्धवट आहे तो, पण ठीक आहे. पैसेवाला अगं, तू आनंदात राहशील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाबा आणि मी आम्ही दोघेही खुश राहू. एवढी जड झालीये तुला बहीण की तिला विकायला निघालास तू. जीभ जास्त चालू नको. जास्त आवाज केलास ना तर काय खाण्याच्या पण लायकीची नाही राहणार. तू कळलं? आई, मी कोणासाठी जगू? असं कोणीच नाहीये ग. दादाला मी नकोशी झालीये. बाबा तर माझं अस्तित्व साकारतात. मी जिवंत आहे की मेली आहे त्याने फक्त मंदारला फरक पडतो, बाकी कोणाला काही फरक पडत नाही. कोणीच मला समजून घेत नाही. अगं मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. फरक तुला किती वेळा सांगितलं, आपण फक्त मित्र आहोत. आणि हे बघ, मला नात्यांमध्ये भेसळ करायला आवडत नाही. आपलं तसं काही नाहीये आणि काही होऊही शकत नाही. अगं पण असं का म्हणतेस? माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर.
तू माझ्या बाबांच्या हार्डवेअरच्या दुकानात काम करतोस. त्यांना कळलं तर काय होईल तुला माहिती आहे? आणि मंदारच्या बाबतीत कळलं तर? ते कळल्यानंतर तुझी काय अवस्था होणार आहे तुलाही माहिती आहे. हे बाबांचं वॉलेट घे आणि तू जाऊ शकतोस. मंदार मंदार, आता मी काय सांगते ते नीट ऐक. आपल्याला पळून जाण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाहीये. मी येते तुझ्याकडे, बस. मला काहीच माहित नाही. सर माझी बहीण अनिता कालपासून गायब आहे. बसा तुम्ही. काय नाव तुमच्या बहिणीचं? अनिता राजे. आणि तर आज एखाद्या मैत्रिणीकडे वगैरे गेली असेल. नाही सर, तिला कोणी मैत्रीण वगैरे नाही आहे. तुम्ही नातेवाईकांकडे चेक केलं का? सर आमची चौकशी सगळीकडे करून झाली आहे सर. सर कुठेच नाही आहे ती. बरं, तिचा कोणी बॉयफ्रेंड वगैरे? हो साहेब, तुम्ही कंप्लेंट लिहून घ्या, आम्ही आमचं काय ते बघून घेऊ. एक मिनिट, आवाज कमी. तुमचं तुम्ही बघणार होतात, मग इथे कशाला आलात? ते काही प्रश्न विचारतायत ना, नीट उत्तरं द्यायची, कळलं? अहो साहेब, ती घरातून काय एकटी नाही गेली आहे. आमच्या घराण्याची इज्जत घेऊन गेली आहे. ती परत आली तरी आमची इज्जत तर येणार नाही ना. प्लीज शोधा ती. ती घरातून गेली त्यावेळी तिच्या अंगावर कुठल्या रंगाचे कपडे होते? सर माहीत नाही, म्हणजे लक्षात नाही आहे सर. कारण आम्ही जेव्हा घरातून बाहेर निघालो तेव्हा ती किचनमध्ये काम करत होती. सर तसंही दिवसभर मोबाईलवर असायची ती. ठीक आहे, तिचे सगळे डिटेल्स द्या. ठीक आहे, आम्हाला काही समजलं तर तुम्हाला कळवतो. या तुम्ही. राणे, सर. मुलगी हरवल्याचं टेन्शन नाही आहे ना, स्वतःच्या इज्जतीचं पडलंय. चेक करा नंबर. सर. सर बंद आहे. लास्ट कॉल लोकेशन काढा तिचं. सर. बरं, आणि या भावाच्या म्हणण्याप्रमाणे ती सतत मोबाईलवर असायची. तिचं सोशल नेटवर्क चेक करा, कोणाशी बोलायची, काय बोलायची. कदाचित हे प्रेम प्रकरण असू शकतं. येस सर. सर, अनिताचा मोबाईल भैरववाडी बस स्टॉप जवळ बंद झाला होता, तो अजूनही बंदच आहे. तिथलं सीसीटीव्ही फुटेज आणले. दाखवा. हे बघा सर, अनिता संध्याकाळी 7 वाजता भैरववाडी बस स्टॉप जवळ आलेली आहे. आणि ती सारखं सारखं मोबाईल बघते. कदाचित मेसेज बघत असेल किंवा वेळ बघत असेल, कोणातरी वाट बघत असेल. हो सर, आणि ज्याची वाट बघते तो आला नाही म्हणून ती 7:30 वाजता ऑटो रिक्षा स्टँडकडे गेले. तिथलं सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे नाही आहे सर. आणि 2 तासाने म्हणजे 9 वाजता ती परत बस स्टॉप जवळ आलेली आहे. राणे, हिचे कपडे फाटलेले दिसतात. हो सर. याचा अर्थ 7:30 ते 9 म्हणजे 1.5 तासात याच दरम्यान तिच्याबरोबर काहीतरी वाईट घडलेलं दिसतंय. सर, आणि हे बघा, थोड्या वेळाने हा मुलगा इथे आलाय. दोघंही बोलतात आणि तिथून निघून जातात. कोण असेल हा मुलगा? सर, अनिताचं सोशल अकाउंट चेक केलं. मंदार नावाच्या मुलाशी ती सगळ्यात जास्त बोलत होती. आणि सर, त्यांचे चॅट्स वाचल्यावर लक्षात आलं की त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. ते पळून जाण्याचा प्लॅन करत होते. शिवाय अनिताच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये त्याच मंदार पवारचे सगळ्यात जास्त कॉल्स आहेत. आणि अनिता ज्या दिवशी गायब झाली त्याच दिवशी सकाळी त्या दोघांचं शेवटचं बोलणं झालं होतं. सर, कुठे राहतो हा मंदार? नवी मुंबई. नवी मुंबई. राणे, एक काम करा सर. त्या मंदारचा पत्ता काढा आणि लोकल पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घ्या. ही अनिता बहुतेक त्याच्याबरोबरच असू शकते किंवा त्याला माहीत असेल अनिता कुठे आहे. सर. येस. सर. मंदार, हो
हो साहेब. बोल. सर, माझी आणि अनिताची ओळख सोशल नेटवर्किंग साईटवर झाली. सर, सुरुवातीला आम्ही चॅटवर बोलायचो, पण मग एक दिवशी नंबर शेअर केला. सर, मी आणि अनिता आम्ही एकमेकांना आवडू लागलो. मी तिला माझ्या मनातलं सांगितलं आणि सर तिने मला होकार दिला. बरं ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आपण 3 महिन्यापासून एकमेकांना ओळखतोय, बरोबर? सो मला तुला हेच सांगायचं होतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. सर, ती मला भेटली आणि आम्ही मुंबईला आलो. आम्ही लग्न करणार होतो आणि मी कोर्टात डेटही घेऊन ठेवली होती. पण सर, त्याआधी तुमची टीम आम्हाला इथे घेऊन आली. मी खरं सांगतो साहेब, मी काही नाही केलं. अनिता, तुझ्यासोबत जे काही झालं ते सरांना सांग. आम्ही तुझी मदत करू. मंदारने जरी काही केले तुझ्यासोबत तरी सरांना सांग. आपण त्याला शिक्षा करू. घाबरू नकोस. काय दिदी, काय झालं? ठीक आहेस ना? काय कुणी येते काय घ्यायला? येणार होता माझा मित्र, पण असं वाटतं आता नाही येणार. माझा फोन पण स्विच ऑफ झालाय. बरं, बस गाडीत, मी सोडतो तुला घरी. या रोडने एकटीने फिरणं बरं नाही. हा, मी नाईकवाडीकडून निघालोय. तो हनुमान मंदिरच्या रोडने लवकर आहे. माझा हाती लागलाय. कुठे आणलं तुम्ही मला? तेच जे तू करायला निघाली होतीस, पण झालं नाही. काय? सोडा, सोडा मला.
प्लीज शांत हो. हे बघ, या घटनेची तू एकटीच साक्षीदार आहेस. सो तुलाच सगळी माहिती द्यावी लागेल आणि ती माहिती आमच्यासाठी खूप महत्वाची असेल. सो प्लीज आम्हाला कोऑपरेट कर. बरं मला सांग, त्या रिक्षाचा नंबर तुला आठवतो? बरं, त्या रिक्षातून तुला जिथे घेऊन गेले ती जागा तुला आठवतंय का? त्या रिक्षावाल्याचा तुला चेहरा आठवतोय का? आमच्या स्केच आर्टिस्टला तू सांगू शकशील? तुझ्यावर ज्याने कोणी जबरदस्ती केली त्यांना शिक्षा व्हावी असं तुला वाटतंय ना? सो प्लीज कोऑपरेट कर. त्या रिक्षात रंगीबिरंगी लाईट्स होते सर, जे जे पटापट चमकत होते आणि रिक्षाच्या आरशाला मोगऱ्याचा कचरा लावलेला होता. राणे सर. या भैरववाडी बस स्टॉप जवळ जितक्या रंगीबेरंगी लाईट्स लावलेल्या रिक्षा आहेत त्या सगळ्या रिक्षावाल्यांना उचलून आणा. सर. तुमच्यापैकी कोणी तिच्यावर बलात्कार केलाय ना, हे आत्ताच खरं खरं सांगा. का विचारतोय मी? त्या रिक्षामध्ये तू होतास? त्या एरियामध्ये तुम्हीच रिक्षा चालवतात ना? अनिता, नीट लक्ष दे. यांच्यापैकी कोण होता? हा होता. मग हा होता का? हा? तुझ्यावर त्या तिघ जण कोण होते? सांगतो साहेब, ती मुलगी एकटी होती साहेब. माझं मन झालं म्हणून मी राजेशला फोन केला आणि राजेश लगेच आला. दोघे कुठे आहेत? ते मला माहित नाही साहेब, ते राजेशचेच मित्र होते. राजेश कुठे राहतो? तो विठ्ठल नगर जवळ, पण कुठे ते मला माहित नाही. नंबर दे. चाल. सर, हा नंबर स्विच ऑफ येतोय. त्या नंबरवरून त्याचा पत्ता काढा. मॅडम, आमच्याकडे पक्की न्यूज आहे. भैरववाडी परिसरात एका मुलीवर 4 जणांनी बलात्कार केला आहे. त्याबद्दलचं ऑफिशियल स्टेटमेंट आम्हाला PI सरांकडून हवं आहे. हे बघा, संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय आम्ही ऑफिशियल स्टेटमेंट देऊ शकत नाही. मॅडम, संपूर्ण देश हाच प्रश्न विचारतो आहे. त्या 4 जणांबद्दल पोलिसांना कितपत माहिती आहे? संपूर्ण देशाला ते 4 आरोपी गजाआड हवे आहेत. केसबद्दल काय प्रोग्रेस आहे मॅडम? याबद्दल आम्ही काहीही ऑफिशियल स्टेटमेंट देऊ शकत नाही. थँक्यू. मॅडम, शेवटचा प्रश्न. मॅडम, शेवटचा प्रश्न प्लीज. सर, बाहेर मीडियावाले आलेत. सगळीकडे या घटनेची खबर पोहोचली. जैन सर. सर सर 4 जण होती सर. हो सर. सर, एक आपल्या कस्टडीमध्ये आहे आणि दुसऱ्याची लीड सापडली. हो सर. जय हिंद सर. राणे सावंत, बाकीचे तिघं काही करून आपल्याला सापडायला, नाहीतर हे मीडियावाले आपलं जगणं मुश्किल करून टाकतील. सर.
तुझ्यामुळे मला बाहेर काय काय ऐकावं लागतं माहितीये? माझ्या अब्रूचे धिंडावळे काढले तू. तुझा जीव घेतली. नालायक, माझ्या अब्रूचे धिंडावळे निघाले तुझ्यामुळे. नालायक, आज तुझा जीव घेईल मी. तिला मारून आपण त्या जेलमध्ये जायचं. सोडा तिला. जोगवा वाडगा बाय. आज कुठे येते? बाहेर हो. बाहेर हो. पाणी दे तिला. हे पोरी, लय वाईट झालंय तुझ्या बरोबर, पण जे झालं ना ते समजा विसरून जायचं. जखमेवरची खपली काढली ना का रगत येते. देवापासून काय बी लपत नाही. ज्यांनी तुला त्रास दिला देव त्यासनी शिक्षा करेल, पण तू स्वतःहून पुढं पाऊल टाकू नगस, नाही तर तुझ्या बरोबर तुझ्या घरचे बी जीव देतील. जा इथून निघून. निघून जा इथून. सिंधुदुर्ग गँगरेप प्रकरणाचा खुलासा. या प्रकरणातील मास्टरमाइंड राजू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचे नाव पोलिसांना सांगितले आहे. अद्याप 3 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुन्हा एकदा पाहूया आजच्या ठळक बातम्या. साला लगेच सगळं बोलला. 2 फटके पण सहन नाही केले पोलिसांचे. ए भाई, अरे तुझ्या भरोशावर होतो ना रे. ए आता आपल्याला पोलिसांनी पकडलं तर? मजा मारलीस ना, आता कशाला घाबरतोय? काय नाही होणार. एक काम करूया, आपण ना उद्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊया. कोण आहे? रूम सर्व्हिस सर, जेवण आणलंय. चल घ्यायला. साहेब साहेब काय कोण होता चौथा? बोल. कोण होता चौथा? वीर नाव होते त्याचं. पुढे राहतो. साहेब माहित आहे मला. मित्र होता ना तुझा? माहित नाही? राणे, बोल. सर फक्त चहाच्या टपरीवर मला तो भेटायचा. म्हणजे ज्या दिवशी सर मला राजेश समोर आला त्या दिवशी तो तिथेच होता माझ्यासोबत. हा बोल रे. अरे मजा मारायची तर लवकर ये. हे बघ, हे कोवळं पाखरू हाताला लागलं. हे बघ, मी आलोच. मी येईपर्यंत काही सुरू करू नको. चल चल ये. चल बाय बाय. हे दिघ्या दिघ्या दिघ्या. हे कुठे चाललाय? अरे काही नाही रे, सांगतो तुला. आता सांग ना, कुठे जातोय? एक मस्त पोरगी हाताला लागली. हे मला पण येऊ दे ना प्लीज प्लीज. मला पण थोडीशी मजा मारू द्या यार. हवं तर मी सगळ्यात शेवट जाईल, मग तर झालं. प्लीज नाही नको म्हणूस. ठीक आहे, चल बस. चल पटकन चल. सर एवढंच काय ते मला माहिती आहे सर. राणे, आपल्या एरियामध्ये जितक्या कंपन्या आहेत ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर झाडू खात्यात मुलांना कामाला लावतात, त्या सगळ्या कंपन्यांमध्ये या विरूची माहिती काढा. अनिता, अनिता, तुझं सगळं सामान घेऊन किचनमध्ये शिफ्ट हो आणि आजपासून तिथेच झोपायचं. त्याचं काय, तुझ्या रूममध्ये मी माझं ऑफिस स्टार्ट करतोय. जोगवा दे ग माय. हे माय, जोगवा दे.
पळून जा, नाही ते इथंच गुदमरून मरशील. आणि पोलिसाच्या नाही, देवाच्या जाऊन पाया पड, त्यातच तुझं भलं आहे. पोलिसाच्या नाही, देवाच्या जाऊन पाया पड, त्यातच तुझं भलं आहे. सर, हा वीरू जनता रोजगार नावाच्या कंपनीमध्ये झाडू खात्यामध्ये काम करतोय. त्याच्या घरच्या पत्त्यावर जाऊन आलो, पण कुलूप होतं. त्याच्या कंपनीमधून हा फोटो मिळालाय. राणे, ताबडतोब हा फोटो सर्क्युलेट करा. सर, मीडिया इन्व्हॉल्व्ह झाली आहे, वरून प्रेशर वाढत चाललंय. ही केस दिल्लीच्या केस सोबत जोडली जाते. राणे, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी हा वीरू काही करून आपल्या ताब्यात असायला हवा. सर. सर, ही तर अनिता आहे. एक काम करा सावंत, बॉडी खाली उतरवण्याची व्यवस्था करा. आणि राणे, आजूबाजूला काही एव्हिडन्स सापडते का बघा. सर. बघा काय मिळते का. सर, मला सुसाईड वाटते ही. नाही राणे, मला नाही वाटत. कारण अनिताला स्वतःच्या गळ्यात फास लटकवण्यासाठी वर फांदीवर चढावं लागलं असेल आणि वरून जंप मारावी लागली असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या रशीचं दुसरं टोक तिथे जसं बांधलंय तसं मेजरमेंट घेऊन बांधावं लागलं असेल. आत्महत्या करणारी व्यक्ती इतकी डिटेलमध्ये नाही जात. हे सुसाईड नाहीये. आणि हे बघ सर, हे सुसाईड नोट सापडली. काय? हो, सुसाईड नोट. कसं शक्य आहे? ही आत्महत्या करण्यासाठी घरापासून 2 किलोमीटर लांब का आली असेल? ही फास तर घरात सुद्धा लावू शकली असेल. सर, हे मंगळसूत्र सापडले तिकडे. हे या अनिताचं तर नक्कीच नसणार, कारण हिचं अजून लग्नच झालेलं नाही. म्हणजे या खुनामागे नक्कीच कुठली तरी बाई इन्व्हॉल्व्ह असू शकते. एक काम करा, हे मंगळसूत्र लॅबमध्ये पाठवून द्या. आणि राणे, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि हिच्या घरच्यांना कळवा. सर. नकोय, मला तिची बॉडी नको. तुम्ही जाळा किंवा पुरा, मला काही फरक पडत नाही. एक मिनिट. काय करायचं ना ते आमचं आम्ही करून घेऊ, कळलं? आणि तुम्ही अनितावर झालेले मानसिक आणि शारीरिक अत्याचार तुम्ही बाप म्हणून समजू शकले असते ना, तर आज ती जिवंत असती, कळलं? गेट आउट. राणे सर. अनिताच्या मृत्यूचा या दोघांना काहीच सूतक दिसत नाहीये. ऑनर किलिंगच्या नावाखाली यानेच तर मारलं नसेल ना तिला? सर, मागे एकदा चौकशी केली तेव्हा समजलं की अनिताच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचा मृत्यू झाला होता आणि या मृत्यूला तिचे वडील अनिताला जबाबदार धरतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनितावर झालेला अत्याचार. सर, ही दोन्ही कारणं अनिताला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करू शकतात. किंवा आपण पकडले जाऊ नये म्हणून या वीरूनेच तर अनिताचा खून नसेल ना केला. सर, आपण मंदारला विसरतोय. मंदार अनिताशी लग्न करणार होता. सर, आपल्याला जे मंगळसूत्र सापडलं ते कदाचित मंदारनेच अनिताला दिलं असेल तर. पण आपल्याला सुसाईड नोट सापडली, त्याचं काय? एक काम करा, सध्या तरी या अनिताच्या घराची झडती घ्या. सर. सर, अनिता केसमध्ये यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. काय नाव काय तुझं? सर, पराग सावंत. बोल. अनिता माझी चांगली मैत्रीण होती सर. सर, सगळीकडनं तिला कोंडल्यासारखंच झालं होतं. मंदारी तिच्याशी बोलत नव्हता. निलेश सर आणि सागर पण तिच्याशी नीट नव्हते वागत सर. आणि ती बाई सर, ती नेहमी एरियामध्ये यायची आणि सगळ्यांना दक्षिणा वगैरे मागायची.
आणि अनिताशीच बोलायची. तिला म्हणायची की तू इथून निघून जा, इथे थांबू नको. ठीक आहे पराग, हे बघ आम्हाला अजून काही माहिती लागली तर तुला परत बोलवून घेऊ. हं? ये. झालं तुझ्या मनासारखं. मेली ती पोरगी. आता माझ्या पोराला कोणी बी अडकवू शकत नाही. काहीच नाही केलं मी. अरे तू केला असतो ना तरी मला काय बी फरक पडला नसता. तुझ्या केसाला बी धक्का लागू दिला नसता बघ मी. तुझी आई जित्ती हाय अजून. अपघात हे ठरवून होत नसतात, पण अपघातानंतर स्वतःला सावरणं हे आपल्याच हातात असतं. आणि त्यासाठी लागते सोबत आपलेपणाची भावना आणि मायेचा हात. पोलीस कसून प्रयत्न करत होते, पण त्यांच्या हाती काहीही लागत नव्हतं. वीरू हा या केस मधला एक महत्वाचा दुवा होता, पण त्याच्यापर्यंत ते अजूनही पोहोचले नव्हते. समोर फक्त आणि फक्त दाट धुकच दिसत होतं. आणि अचानक पोलिसांच्या हाती एक असा पुरावा लागला, याने या केसला एक वेगळंच वळण मिळालं. साहेब काय करताय साहेब? साहेब अहो मी खरं सांगतोय साहेब, मी तू काय नाही केलं. अनिताचा खून का केलास? मी अनिताचा खून नाही केला सर. अहो मी लग्न करणार होतो तिच्याशी. आधी एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न करणार होतास तू? हे बघ. तू आणि तुझ्या बायकोचा फोटो अजून खात्री करून घ्यायचंय. फोन लाव तिला, बोलशील तिच्याशी? हां नाही साहेब, मी सांगतो साहेब. बोल. साहेब बायको गावाला होती, अनिताशी ओळख झाली आणि मला ती आवडली. तिला भेटलो आणि जेव्हा तिने मला सगळं तिच्यासोबत जे काही घडले ते सांगितलं, तेव्हा मनात विचार आला की तिच्यासोबत मजा मारेन आणि तिला सोडून देईन. पण त्याआधीच साहेब तुम्ही आम्हाला इथे घेऊन आलात. राणे सर. इथे प्रत्येक जण आपापली स्टोरी बनवून सांगतंय. एक काम करा, या केसशी कनेक्टेड जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांची चौकशी करा. सर. आणखीन एक महत्वाची गोष्ट, या प्रत्येकांच्या स्टेटमेंटमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे दक्षिणा मागणारी बाई. अनिताने घराबाहेर पडावं अशी तिची इच्छा होती. ती असं का बोलत असेल? ही बाई कोण आहे? शोधून काढा जरा तिला. सर. हाय इथून बाहेर कधी पडायचं आहे? अरे पडू की आता लवकरच. इथून जायला पाहिजे. वीरू. हाय पोलीस. हाय वीरू, त्या दिवशी तुला अनिताला मारायला नाही जमलं म्हणून वेळ साधून नंतर तिला मारलंस ना? नाही साहेब, मी तिला मारलं नाही साहेब. मी सगळं मान्य करतो साहेब, पण खरंच मी तिला मारलं नाही. अहो साहेब, दिवसभर त्या घरात लपून बसलेला असायचा, तो कसा मारेल त्या पोरीला? मग तुम्ही मारलं? नाही नाही साहेब, मी नाही मारलं. मी फक्त त्या पोरीला पळून जायला सांगत होते. एकदा का ती पळून गेली असते ना तर माझं पोरग सुटलं असतो. सावंत, हे मंगळसूत्र तुमचंच आहे ना? नाही साहेब, माझं तर माझ्या गळ्यात आहे मंगळसूत्र. सर, मी आजूबाजूच्या सगळ्या ज्वेलर्समध्ये चौकशी केली. एका अशा माणसाने ते मंगळसूत्र विकत घेतलंय ज्याचा आपल्या केशी संबंध आहे. कोण आहे तो? माझं खरंच खूप प्रेम होतं तिच्यावर, पण तिचा माझ्यावर नाही तर त्या मंदारवर विश्वास वाढत चालला होता. पण त्या दिवशी मला तिचा फोन आला आणि म्हणाली मंदार तिला भेटायला बोलवलाय. पराग,
पराग आपण इथे काय करतोय? अगं तू एक काम कर, तू मंदारला फोन करून इथे बोलून घे. पराग फोन दे. अनिता माझा ऐक, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे बघ ना, मी मंगळसूत्र देखील केलंय. पराग, मी तुला 1000 वेळा माझं उत्तर सांगितलंय आणि जर तुला असाच फालतूपणा करायचा असेल ना तर मी चालले इथून. अनिताने लिहून ठेवलेली सुसाईड नोट तुझ्याकडे कशी आली? पराग, ते लेटर मला परत दे. अनिता, हा काय मूर्खपणा आहे? हे बघ, ते लेटर मला परत दे. अनिता, तुला जर काही झालं ना तर मी जगू शकणार नाही ग. तू चल माझ्यासोबत, आपण लग्न करू. अनिता, हे बघ, हे शक्य नाहीये. तू जा इथून प्लीज. अनिता, ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीचा जीव आपण कधीच घेऊ शकत नाही. तिला समजून घेतो, सोबत देतो. तिने प्रेम केलं असेल मंदारवर, पण विश्वास तुझ्यावर होता पराग. त्या चौघांनी तिच्या शरीरावर अत्याचार केलाय, पण तुला फाशी व्हायलाच हवी. वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर ब्रेकिंग न्यूज म्हणून असलेली घटना उद्याच्या रद्दीच्या पेपरमध्ये पॅक करून विसरली जाते. मग पुन्हा एकदा दुसरा दिवस, दुसरी जागा आणि दुसऱ्याच एका स्त्रीबरोबर पुन्हा एकदा ती घटना. न्यायालयानं कायद्यामध्ये बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद केलेली असताना सुद्धा हे गुन्हे वारंवार का घडतात? याला आपली विचारसरणीच कारणीभूत आहे का? या केसमध्ये सगळ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली, पण आपण हे देखील मान्य करायला हवं की बऱ्याचदा आपली विचारसरणीच या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी कारणीभूत आहे. आणि हेही लक्षात घ्यायला हवं की ज्या स्त्रीवर अत्याचार झालाय तिनं समाजापासून लपून राहणं गरजेचं आहे की ज्यांनी अत्याचार केलाय त्या नराधमांनी. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेच्या आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन केससह नवीन भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.